रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण हे जे ब्लाउज आहे याचा आपण बॅकनेक डिझाइन बघणार आहेत। तर याच्यावर आपला जो आहे तो प्रिंटेड गळा आलेला आहे, तरी देखील आपल्याला कस्टमरने आपलं कलर कॉन्ट्रास्ट मध्ये डिझाइन बनवायला सांगितलेली आहे। तर तीच आता आपण इथे बघणार आहेत। खूप सुंदर अशी डिझाइन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर व्हिडिओला पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिझाइन करणार आहे। आणि ह्या ब्लाउजच्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे, नसेल बघितला तर नक्की बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। 2 इंच गळा रुंदी, आपला गळा उंचीला तुमच्या जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता, आणि खालची गळा रुंदी मात्र मी इथे 3 इंच घेतलेली आहे। असा काटकोन करायचा छान पैकी। आता मी इथे राऊंड शेप दिलेला आहे गळ्याचा आकार स्केलच्या मदतीने। आता आपण बरोबर आकाराच्या बाहेर 1.25 इंचावरती पॉइंट लावणार आहेत। बरोबर 1.25 इंच मोजायचं आहे आपल्याला। आकारापासून असं 1.25 इंचावरती पॉइंट लावायचे आहेत, की जेणेकरून बाहेरील जो आकार आहे तो देखील आपला आतील आकारासारखा यायला हवा, एकाच मापाने बरोबर। असं मोजून मापून आपण जर पॉइंट दिले तर मग तुमचा जो आकार आहे तो कधीच चुकणार नाही आणि खराब देखील होणार नाही। तर जसा आहे तसा आकार तुम्हाला इथे देता येणार आहे। ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपले एका बाजूने मार्किंग झाली। आता दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, जो आतील आपला आकार आहे, आतमध्ये जो गोल आकार दिला आपल्या गळ्याचा, तोच दुसऱ्या बाजूला ड्रॉ करायचा आहे। आता मी कट करून घेतला बाहेरील आकार। आता आपला हा साडीचा जो कलर कॉन्ट्रास्टचा कापड आहे त्याच्यावर बघा साडीतून एवढाच कापड काढलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 2 असे पीस इथे लागतील, की त्यांना आपण जॉइंट देणार आणि मग संपूर्ण गळा आपला तिथे बरोबर असा बसणार आहे। आता उलट बाजू असं आपण टिप टाकून घेणार, एक्स्ट्राचे दोरे धागे कट करायचे आणि आता प्रेस करायची आहे आपल्याला। आता आपण सर्वप्रथम शिदा जो कापड आहे त्याच्यावरून इस्त्री करून घेणार, एकदम छान पैकी इस्त्री करून घ्यायची। आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये गळा कसा चिपकवून घेतो ते देखील इथे दाखवत आहे। आता आपण कापड उलट केला आणि हा जो कॅनव्हास आपण घेतलेला आहे गळा, तो चमकणारा जे पार्ट आहे ते खाली आहे, चमकणारी बाजू खाली राहू द्यायची कापडकडच्या बाजूला, आणि मग वरून इस्त्री करायची। चमकणारी बाजू म्हणजे तो गम असतो लावलेला कॅनव्हासला, तर तो चिपकून जातो बघा अशा पद्धतीने। आता तो चिपकला आहे एकदम छान पैकी। तर आपण त्याला आता मस्त बाहेरून 1/2 इंच कापड त्याला राहू देणार आहेत। 1/2 इंच असं लांबून आपल्याला कापड कट करायचं आहे एक्स्ट्राचं, आणि संपूर्ण गोल आकारावरती आपल्याला इथं कट लावून घ्यायचे आहेत। तर आजचा गळा मी तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीने दाखवेल। आता मी हा इथं फेविकॉल घेतलेला आहे, म्हणजेच फॅब्रिक ग्लू जो असतो आपला तोच घेतलेला आहे। तर सिंपल असा फेविकॉलच आहे, तो आपण इथं मस्त गळ्याला लावून घेतलेला आहे, एकदम काठावर मी लावून घेतलेला आहे। आणि आता मी त्याला बरोबर बोटाने असं पसरवून घेणार आहे। बोटाने पसरवलं म्हणजे ते संपूर्ण असं व्यवस्थित ही जी पट्टी आहे ती त्याला चिपकवायची आहे। तर हिला देखील मी इस्त्रीच्या मदतीने चिपकवून घेतलेला आहे। ठीक आहे, एकदम छान पैकी आपलं हे चिपकून झालेलं आहे। बघू शकता किती फिनिशिंग मध्ये आपला गळा इथं चिपकून तयार झालेला आहे। तर मी हे का केलेलं आहे, की खूप जास्तीच्या शिलाई दिसतात आपल्या गळ्यावरती आणि मग फिनिशिंग येत नाही, म्हणून 3 इंच रुंदीला मी ही पट्टी घेतलेली आहे, आणि लांबीला तर एकदम साडीचा जेवढा पणा असतो तेवढीच आहे। 2 पट्ट्या ह्या अशा मी घेतल्या, त्यांना जॉइंट दिला। आता त्यांची ओपन जी पार्ट आहे ते आपण जोडून घेणार। त्यांच्यावर मी आधीच इस्त्री करून घेतलेली आहे, कारण आपण याची फ्रिल बनवणार आहेत, म्हणून सर्वप्रथम आपल्याला इस्त्री करून घ्यायची असते। आता एकाच मापाच्या मी इथं प्लेट घेणार आहे। एकदम छान अशा तुम्हाला एकाच मापाच्या प्लेट घ्यायच्या आहेत। अगदी एवढीशी पण घाई गडबड न करता खूप सुंदर अशा एकसारख्या प्लेट आपल्या इथं घेतल्या गेल्या। एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहेत। असं फिनिशिंग मध्ये काम करणार तर तुमची डिझाइन देखील खूप सुंदर अशी तयार होणार आहे। आता बघा आपण ही फ्रिल इथं अटॅच करणार। त्यासाठी मी खाली जी बॉबिन आहे त्याच्यामध्ये धागा चेंज करून घेतलेला आहे। ज्या रंगाचा आपलं ब्लाउजचं म्हणजे पॅटर्नचा जो कापड आहे पर्पल, तोच मी इथं धागा खाली लावलेला होता। आता वरची एक्स्ट्राची फ्रिल आपण कट करून घेणार। अशा पद्धतीने आपला हा जो काही पॅच आहे
तो असा तयार झालेला आहे। आता आपण बॅक पार्ट बघूया। बॅक पार्टसाठी शोल्डर बघा 5 इंचाचा आहे, म्हणजेच गळा रुंदी 2 इंच आहे। आता हा जो काही डिझाईनचा गळा आहे तर तो आपल्या शोल्डरवरती देखील बरोबर यायला हवा, म्हणून बघा मी डिझाईन पासून फक्त 2 इंचावरती पॉइंट लावते। असा 2 वर पॉइंट दिला आणि 2चा पॉइंट मी असा क्रॉस करणार आहे। एकदम मस्त असा क्रॉस करायचा आहे, जसं आपण टक्स घेतो त्याप्रमाणे इथं टिप टाकायची आहे आपल्याला। आता टिप टाकून झाली, खाली देखील मी सेंटर काढणार आहे। गळ्याची रुंदी ज्यावेळेस रेडीमेड गळ्यांची रुंदी मोठी येते तर तुम्ही अशा पद्धतीने देखील त्यांची रुंदी कमी करू शकता। गळा रुंदी आपली आता खूप डायरेक्ट 7.5 येत होती तर मी त्याला कव्हर केली। आता अशा पद्धतीने आपण सेंटरला सेंटर मॅच करत छानपैकी पिना लावून घेणार आहेत। शिध्या कापडावर आपण अस्तर ठेवून घेतलं, खाली टिप टाकून झाली। आता वरून आपण दाबटीप टाकत संपूर्ण अस्तर आपण अटॅच करत हे जे बॅक पार्ट आहे ते इथं तयार करून घेणार आहेत। व्यवस्थित सेंटर काढायचं आहे आपल्याला, कारण शोल्डरला बघा दोन्ही बाजूला प्रिंटेड कापड यायला हवा। बघा आता आपण तयार झालेल्या बॅक पार्टचं सेंटर पॉइंट काढलेला आहे आणि तिथं आपलं हे जे पॅच तयार केलेलं आहे याच्यात देखील सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला सेंटर जॉईंट करत छानपैकी पिना लावत आपण मस्त गोल गळ्यावरती टिप टाकणार आहेत। ज्याप्रमाणे आपण मार्किंग केली त्याचप्रमाणे आपल्याला इथं टिप देखील टाकून घ्यायची आहे आणि आतील जो वेस्टेज आहे आपला कॅनव्हेज आणि कापड तो आपल्याला इथं कट करायचा आहे आणि संपूर्ण गोल आकारावरती कट लावायचे आहेत। आता इथं मी रील बदलणार आहे, जो वरचा धागा आहे तो मी चेंज केला आणि पॅटर्नचा रंगाचा मी धागावरती लावून घेतलेला आहे। अशा फिनिशिंग मध्ये जर तुम्ही देखील काम करणार तर तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर अशी फिनिशिंग येणार आहे आणि डिझाईनला लुक एकदम भारी असा येणार आहे। करायची आहे म्हणून करायची आहे डिझाईन असं नका ठरवू मनामध्ये। एकदम छान फिनिशिंग मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला वारंवार धागा चेंज करावा लागतो, कापड जर आपला कॉन्ट्रास्ट मध्ये असला तर। आता बघा मी लेस लावण्यासाठी लेस त्याच रंगाची आहे, ब्लाउज ज्या रंगाचा आहे त्या, तर परत मी धागा चेंज केलेला आहे लेससाठी। तर एकदम छान अशी मी डबल लेयर मध्ये लेस लावून घेतली आणि लेस वरती देखील मी 2 टिप टाकलेल्या आहेत। आता सुईमध्ये धागा ओढून घेतला। सर्वप्रथम ही जी पहिली प्लेट आहे तिला मी अशा पद्धतीने फोल्ड करत फक्त सुई धाग्याने टच केलेला आहे। 2 नंबरच्या प्लेट पासून आपण मणी लावायला सुरुवात करणार। पहिल्या प्लेटमध्ये मणी लावलेला नाहीये, कारण का तर आपण शोल्डर ज्यावेळेस जॉईन करतो तेव्हा आपल्याला तो मणी परत असं फुटून जातो आपल्या दाबमध्ये येताना, म्हणून आता संपूर्ण अशा पद्धतीने आपली फ्रिल आपण इथं तयार करणार आहेत। तर खूप सुंदर अशी एकदम छान अशी डिझाइन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवलेली आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि एकदम नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।